नमस्कार. हाय, हॅलो. वेलकम टू विचारशाळा प्रोजेक्ट. अ, आपण आज भरपूर दिवसानंतर अशा एका विद्यार्थ्याला किंवा अधिकाऱ्याला भेटतोय, की आपण सगळीकडे आत्तापर्यंत ऐकलं असेल, की 21व्या वर्षी कमी वयामध्ये अधिकारी झाला आहेत, IAS, IPS वगैरे. तर ही सुरुवात कुठून केली किंवा यासाठी कुठले कष्ट किंवा काय, ह्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करतोय. तर आपल्यासोबत आहेत वैभव पडवळ सर. सर नमस्ते. नमस्कार. नमस्कार सर. सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे. आता आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये आलात, म्हणजे आपण हे क्षेत्र का निवडलं की आपण याच्यामध्येच करिअर केलं पाहिजे? तर हे क्षेत्र निवडण्याचं जे कारण आहे, तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला उदाहरणार्थ समजा मी एखाद्या खाजगी क्षेत्रामध्ये असतो, तर ती मी एका तेवढ्या क्षेत्रापुरता मर्यादित झालो असतो. परंतु जर आपण सरकारी नोकरीमध्ये आलो, तर खूप साऱ्या वेगवेगळ्या, आता उदाहरणार्थ उपजिल्हाधिकारी जर असेल एखादा, तर वेगवेगळ्या 18 ते 20 डिपार्टमेंटमध्ये त्याला काम करण्याची संधी भेटते. त्यामुळे त्याच्यामध्ये कामाचं वैविध्य, डायव्हर्सिटी जी कामाची आहे, तर ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. हे एक पहिलं मुख्य कारण आहे की कामाचं वैविध्य आहे. दुसरं एक महत्वाचं कारण आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याला अधिकार भेटतात. आपल्याला जे अधिकार भेटतात त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण ज्या समाजातले जे काही प्रॉब्लेम आहेत, तर ते काही प्रमाणात, पूर्णतः आपण सगळेच काही आपण संपूर्ण सिस्टीम बदलू शकत नाही, परंतु आपल्या पातळीवर, आपल्या ज्या लेवलला आहे आपण, त्या लेवलला आपण काही त्याच्यामध्ये सूक्ष्म आपल्यानुसार काही बदल घडू शकतो, सकारात्मक बदल घडू शकतो. त्यामुळे आपल्याला एक मोठ्या प्रमाणात अधिकार या क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. आणि यासोबतच आपल्याला सरकारी नोकरीच्या माध्यमातून आपल्याला प्रतिष्ठा मिळते आणि एक जॉब सिक्युरिटी सुद्धा याच्यामध्ये आहे. त्यामुळं मी सरकारी नोकरीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आणि हा जो माझा निर्णय होता, तर तो हा खूप लवकर झालेला होता. कारण माझ्या घरी माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे घरामध्ये ते वातावरण होतं. नाही सर, मी त्या प्रश्नाकडे येणार आहे. ऍक्च्युली हा प्रश्न काय मग सगळ्यांनाच पडत असतो. आता आम्ही पण त्या क्षेत्रामध्ये काहीतरी थोडंसं काम करतोय, त्यामुळं आम्हाला पण काही विद्यार्थी विचारतात आणि त्यांची ही भावना असते की या गोष्टीची माहिती मिळवावी. आता सध्या ग्रामीण भागामध्ये परिवर्तन चालू आहे. म्हणजे एक काळ असा होता की अधिकारी होणे किंवा MPSC स्पर्धा परीक्षा करायच्यात किंवा सरळ सेवा करायची, याची माहिती बऱ्यापैकी नव्हतीच किंवा थोडे उशिरा लोकांपर्यंत ती मिळत होती. पण आता काय झालंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या न्यूजपेपरच्या माध्यमातून म्हणा, जे अधिकारी होतात आणि त्यांच्या मुलाखत किंवा त्यांच्या असलेल्या भावना त्यांच्या बाकी समाजापर्यंत पोहोचत आहेत. आणि हे परिवर्तन आता चालू आहे. तर त्याच विषयाला घेऊन आम्ही एक विचारशाळा प्रोजेक्ट चालू केला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती पण आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल की विचारशाळा हा प्रोजेक्ट हा मुलांना फायद्याचा ठरू शकतो की म्हणजे नवीन आता हे जे मुलं आहेत त्यांनी याचा अवलंब करावा की नाही करावा? तर सर्वप्रथम मी स्वतःबद्दल याच्यामध्ये सांगतो की माझी जी सुरुवात होती, जरी मी आता पहिल्या अटेम्प्टला झालो किंवा मी 21व्या वर्षी झालो, तर याची सुरुवात खूप आधी झालेली होती. म्हणजे जर सांगायचं झालं तर इयत्ता चौथीलाच मला माहित होतं की अशी एखादी एक्झाम असते ज्याच्यातून आपल्याला तहसीलदार होता येतं, त्याच्यातून उपजिल्हाधिकारी होता येतं, ज्यातून DYSP होता येतं. हे मला 4वी-5वीला असल्यापासून माहित होतं. पण हे मला का माहित होतं? कारण माझ्या घरी तसं वातावरण होतं, माझ्या घरी तशी शैक्षणिक पार्श्वभूमी तशी आई वडिलांची होती, दोघं शिक्षक असल्यामुळे तशी माहिती मला होती. आणि ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे खूप लवकर डिसाईड केलेलं होतं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय. आणि लवकर डिसाईड केलेलं असल्यामुळे त्या दिशेने मला पावलं उचलता आली. उदाहरणार्थ 4थीची स्कॉलरशिप परीक्षा असेल, आता जी 5वीला झाली, किंवा 7वीची जी स्कॉलरशिप असेल. जर सांगायचं झालं तर 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये मी जिल्ह्यामध्ये पहिला होतो. त्यानंतर 5वीला जी नवोदय परीक्षा असते त्याच्यामध्ये मी क्वालिफाय झालो होतो. 6वीच्या प्रज्ञाशोध परीक्षेत मी होतो. 7वीची जी स्कॉलरशिप परीक्षा होती त्याच्यामध्ये मी राज्यात दुसरा होतो. मग हे का सगळं मला करता आलं? कारण हे आधी डिसाइडेड होतं. 4थी-5वीलाच डिसाइडेड होतं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जायचंय. त्यानंतर पुढं 10वीला MTS NTS परीक्षांमध्ये होतो. आणि हे सगळं होऊ शकलं कारण मला याची माहिती होती. आणि जो आपला प्रोजेक्ट आहे विचारशाळा, ज्याच्यामध्ये आपण करताय की एक सिलेबस त्यांना देत आहे वर्षभराचा त्यांचा, आणि याच्या माध्यमातून आपण त्याची 4 एक्झाम घेत आहे, तर याच्यातून निश्चितपणे त्यांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यांच्या जे स्पर्धा परीक्षे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम घेत आहे, जी आपला
स्पर्धा परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपल्याला असतात. त्यामुळं तुमच्या एक्झाम मध्ये पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. किंवा जी स्पर्धा परीक्षेची गोडी आहे, स्पर्धा परीक्षेची जी माहिती आहे, तर ती माहिती भेटण्यासाठी, त्याची गोडी लागण्यासाठी विद्यार्थ्यांना याची मदत होऊ शकते. त्यामुळे हा निश्चितपणे चांगला प्रोजेक्ट आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आहे, खूप हुशार विद्यार्थी, पण केवळ माहिती नसल्यामुळं किंवा अपुरी माहिती असल्यामुळं किंवा माहिती उशिरा भेटते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं होतं की ग्रॅज्युएशन होतं, ग्रॅज्युएशन नंतर 2-3 वर्ष जॉब कुठेतरी करतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना माहित होतं की अशी स्पर्धा परीक्षा असते आणि याच्यामध्ये वेळ निघून जातो, तोपर्यंत बाकीचे विद्यार्थी पुढे निघून जातात. आणि हे जर टाळायचं असेल तर जी सुरुवात आहे तर ती लवकर करायला पाहिजे. अर्थात विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रेशर असता कामा नये, पण त्याला त्याची माहिती असायला पाहिजे. अशी एखादी स्पर्धा परीक्षा असते आणि त्या दिशेने त्यांनी पावलं उचलण्यासाठी आपण जो सुरू केलेला उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. तर कसं आहे सर की आता तुमच्या घरामध्ये आई वडील शिक्षक होते, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला ते सगळं पॉसिबल झालं. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कंटिन्युअसली लाभलं, कुठल्या गोष्टीमध्ये काय करायचं किंवा नाही. आता आपल्याकडे जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये असं खूप कमी वर्ग आहे की त्यांच्या घरामध्ये एवढे शिकलेले पालक आहेत, बरोबर, अगदी बोटावर मोजणं इतके. आणि सध्या आपल्याकडे एक कंडिशन अशी चालू आहे की त्या मुलाला काही करायचं म्हटलं, कुठं इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, कुठं काही करायचं म्हटलं तर तो घरी सल्ला घेतो किंवा मग शिक्षकांचा सल्ला घेतो. आणि त्याच्यातून कसं आहे की आपल्याला कंटिन्युअसली आपण माहिती असेल, आपल्याला शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास माहिती आहे, तर असं वाटतं का आपल्याला की आपण शिवाजी महाराजांनी तर त्यावेळेस कोणाचा तरी सल्ला घेतला असता का बाबा मी आपल्याला स्वराज्य स्थापन करायचंय, तर सल्ला घेतला असता तर असं वाटतं की बाबा त्यावेळेस ते पॉसिबल झालं असतं, असं वाटतं का बाबा की म्हणजे सल्ला घेणं कितपत योग्य आहे किंवा ऐकणं पण महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण कोणाला तरी एखादी गोष्ट विचारली तर तेवढं ऐकणं तिथपर्यंत ठीक आहे, पण जे काही करायचंय ते मला स्वतःला करायचंय, त्यामुळं आपल्याकडं मुलं दुसऱ्याचा शिक्षकांचा इकडे सल्ला घेतात. आता आपल्याकडे जनरली रुरल एरियामध्ये कुठलाही विद्यार्थी असेल 5वी 6वी 9वी 10वी, त्याने जर मित्राला विचारलं किंवा शिक्षकांना विचारलं, आता त्याच्या कुवतीप्रमाणे जर त्याने विचारलं कुठल्याही शिक्षकाला, तर ते म्हणतात कशाला करतो तू, होणार आहे का, तुझ्याच्याने एवढा अभ्यास होणार आहे का, ते अशक्य आहे, बरोबर. मग असं जर कोणाचा सल्ला घेतला किंवा ते विचारणं हे कितपत योग्य आहे? तर सर्वप्रथम आपण जो पहिला प्रश्न विचारला की सल्ला घेताना सर्वप्रथम तो व्यक्ती त्या पात्रतेचा आहे का हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. म्हणजे आपण खरंच, किंवा आपण बऱ्याचदा काय होतं, जर समजा कोणी आपल्याला असं नकारात्मक सल्ला देत असेल तर आपण त्याच्यापासून 4 हात दूर राहिलेलंच पाहिलं, बरोबर, त्याच्यापासून 4 हात दूर राहिलेलंच बरं. त्यामुळं असं जो सल्ला देणारा तो खरंच योग्य आपल्याला सल्ला देतोय का, तर हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि असं नाहीये की म्हणजे खूप चांगला हुशार विद्यार्थी असेल तरच या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येऊ शकतो असं नाही. अनेक असे विद्यार्थी ज्यांचे अगदी म्हणजे अकॅडमिक जे आहे ते अकॅडमिक एवढं स्ट्रॉंग नव्हतं तरी सुद्धा त्यांनी अतिशय चांगली रँक मिळवलेली आहे, IAS IPS झालेले, डेप्युटी कलेक्टर DYSP झालेले आहेत. त्यामुळं असं काहीच नाही की तुमचं अकॅडमिक तेवढं स्ट्रॉंग नाही आणि मग तुम्ही होऊ शकणार नाही. असं जर तुम्हाला कोणीतरी म्हणत असेल किंवा तुम्हाला असं जर मिसगाईड करत असेल तर तुम्ही त्यापासून दूर राहिलं पाहिजे. जर योग्य कोणी सल्ला देत असेल, योग्य मार्गदर्शन करत असेल, सकारात्मक बाबी तुम्हाला सांगत असेल आणि सोबतच जे काही वास्तव आहे स्पर्धा परीक्षेचं, ते वास्तवाची जर जो कोण तुम्हाला जाणीव करून देत असेल तर त्याचा तुम्ही निश्चितपणे सल्ला घेतला पाहिजे. परंतु जर कोणीतरी मिसगाईड करत असेल किंवा आपल्याला नकारात्मकता आपल्या मनावर निगेटिव्हिटी आपल्या मनावर बिंबवत असेल तर अशा व्यक्तीपासून सल्ला न घेतलेच बेटर राहील असं मला वाटतं. ओके, बरोबर आहे. म्हणजे कसं की निगेटिव्हिटी असणाऱ्या लोकांपासून थोडंसं लांब राहिलं. हा, कारण जो काही निर्णय करायचा आहे तो आपल्याला स्वतःलाच करायचा आहे. आता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी 12वी नंतर जो निर्णय घेतला होता की मला BA करायचंय, तर तो पूर्णतः माझा वैयक्तिक निर्णय होता. म्हणजे मी त्याच्यामध्ये ना माझ्या कोणाला विचारलं, फक्त मी वडिलांना विचारलं होतं की मला असं करावं वाटतंय, की मला असं वाटतंय की मी BA पॉलिटिकल सायन्स करावं किंवा मी BA ला ऍडमिशन घ्यावं. त्यानंतर मग मी दुसऱ्या कोणत्या मित्राला किंवा बाकी कोणाला मी त्याच्याबद्दल सल्ला मागितला नाही, कारण माझ्यावर विश्वास होता. जी निर्णय क्षमता आहे, आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असो, मग तो 10वीला असो 12वीला असो, ती निर्णय क्षमता असली पाहिजे आणि जो काही निर्णय तो आपल्याला घ्यायचा आहे शेवटी, आणि त्या निर्णयाला जबाबदार सुद्धा आपण. त्याचे जे काही परिणाम असतील ते किंवा ज्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असतील त्याची सगळ्याची जबाबदारी ही आपली वैयक्तिक जबाबदारी असते. त्यामुळं सल्ला घ्यायला पाहिजे, परंतु शेवटी निर्णय
सल्ला घ्या 2-3 लोकांकडून. तुम्ही पण जेवढी निर्णय घ्यायचा आहे तो त्याच्यातून सारासार विचार करून सदविवेकाने आपल्याला स्वतःलाच घ्यायचा आहे. जे आपल्याला करायचंय तर ते माझ्याच्यानं होईल का, मी ते करू शकतो का, किंवा याचे वाईट परिणाम काय होते. सपोज एखाद्या मुलाने तयारी केली, आता आपण पाहतो की 7 ते 8 वर्ष अभ्यास करणारी मुलं आहेत, कंटिन्युअसली अभ्यास करतात, MPSC UPSC असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये, आणि नंतर कालांतराने काय होतं की ऍक्च्युअली आपल्याकडे रुरल एरियामध्ये सर असा एक मेन प्रॉब्लेम आहे की मुलं जे ठरवायचं म्हणतात, आता तुम्ही असं 4थीपासून तुमच्या मनामध्ये ती कन्सेप्ट चालू होती, त्याच्यावर तुमचा विचार चालू होता, त्याच्यावर तुमची तयारी चालू होती, तुमचं घरून मार्गदर्शन तुम्हाला भेटत होतं. बट ते मार्गदर्शन आता सगळ्याच विद्यार्थ्यांना भेटतं असं नाहीये. आणि त्याच्यातनं काय होतं की आपली जी साईडचं आपलं वातावरण आहे जे काय नाही का, तर तिथं आता कंटिन्युअसली आपण 10वी पास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं ना की आता काय करायचं तुला, बरोबर, त्याच्याकडनं उत्तर येतं बघू आपण 10वीचा रिझल्ट लागल्यावर बघू. ठीक आहे, मग 10वीचा रिझल्ट लागला, मग आता काय करणार, मग आपण 11वी-12वी करू प्लॅन, मग त्याच्यानंतर बघू. म्हणजे हे कंटिन्युअसली विद्यार्थ्यांकडे येतं. आणि असं नाही की आता आपण कसं आहे की कुठल्या विद्यार्थ्याचा गुणवत्ता त्याच्या आपण मार्कवरती आपण ते हे करू शकत नाही, बरोबर ना. मग त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थी चेंज होत असतो. मग विद्यार्थ्यांमध्ये काही काही नंतर त्यांच्यामध्ये ते समजूतदारपणा किंवा ते त्यांचा अनुभव येतो, विद्यार्थी चेंज होत जातो. आणि मग नंतर कुठेतरी 12वी नंतर विद्यार्थ्याला वाटतं की बाबा मी हे केलं पाहिजे, माझ्याकडनं होईल. आणि 12वी किंवा FY-SY ला मुलं त्या MPSC UPSC क्षेत्रामध्ये उतरतात. आणि त्याच्यानंतर 7 ते 8 वर्ष कंटिन्युअसली अभ्यास केल्यानंतर मग कुठेतरी जसं वय वाढतं, 23, 24, 25, 26 पर्यंत जातात. आणि मग कुठेतरी पोस्ट मिळत नाही, इंटरव्ह्यू पर्यंत गेलाय नाही का, आणि भरपूर नंतर त्याच्या जे काही अटेम्प्ट असतात ते संपतात थोडक्यात. अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये सोबत घडत असतात. आणि मग नंतर लास्टला डिप्रेशन येतं की बाबा अरे मी उगाच एवढे दिवस अभ्यास केला, त्याचा काही फायदा नाहीये नाही का. म्हणजे त्या मुलाला असं वाटतं की मी काहीतरी चुकीचं केलंय, बरोबर ना. आणि हे वैयक्तिक त्याला वाटत नाहीये, बट जो साईडचे जी लोक असतात ती कंटिन्युअसली त्याला बोलत असतात, घरी जरी मुलगा गेला तरी अजून किती दिवस आहेत, बरोबर ना, अजून कुठली पोस्ट भेटेल का, तुला काय वाटतं होईल का अभ्यास, म्हणजे नाही का. आणि आर्थिक प्रॉब्लेम्स तर चालूच असतात कंटिन्युअसली, गावाकडनं आलेल्या बऱ्यापैकी मुलांचे कंटिन्युअसली प्रॉब्लेम चालूच असतात. तर त्याच्यामध्ये अशी गोष्ट म्हणजे मुलांना ही भीतीदायक झाली. म्हणजे बऱ्यापैकी आता जी लहान लहान मुलं आहेत, सपोज एखादा मुलगा 8वी-9वीला आहे आणि तो मध्यमवर्गीय आहे आणि तो अभ्यासात पण तसाच चालतोय, तर त्या मुलाला भीती अशी असते की आपल्या गावातलं कोणीतरी MPSC UPSC करून आलेला आहे आणि तो आपल्या गावात फिरतोय, आता त्याने काहीतरी शेतीच करतोय, तो काही छोटंसं एखादा व्यवसाय असेल काहीतरी करत असेल, किंवा घरच्याचा जो व्यवसाय तो कंटिन्युअसली पुढे चालवतोय. मग त्या मुलाला असं वाटतं त्याच्याकडे पाहून की आणि की हे करणं किती गरजेचं आहे, किंवा सपोज मी जरी MPSC UPSC केली आणि नाही झालं तर मला माझ्यावर अशी वेळ यायला नको, बरोबर ना. अशी निगेटिव्हिटी मुलांमध्ये पण तयार होती, कारण ते आजूबाजूला घडलेल्या घटना असतात. मग त्यासाठी सपोज मग मुलांनी यासाठी काय करायला पाहिजे की बाबा की जेणेकरून मला असं वाटलं नको की मी माझं लाईफ कसं करतोय, किंवा जर मला पोस्ट भेटली नाही तर नेक्स्ट काय असेल नाही का, व्हिजन काय असेल नेक्स्ट, का माझं नंतरचा प्लॅनिंग काय असेल याच्यानंतरचा. तर ते कसं मुलांनी आता डिसाईड करायला हवं की जे ज्यावेळेस ती परीक्षा तो पास होत नसेल किंवा त्याने सगळे स्वतःचे प्रयत्न जे आहेत ते थांबवल्यानंतर त्याने तो विचार करायला हवा. बरोबर. तर बऱ्याचदा असं होतं की समजा की बरेच वर्ष तयारी केली, 7-8 वर्ष तयारी केली, पण पोस्ट भेटली नाही, मग काहीतरी दुसरं काहीतरी जॉब बिझनेस किंवा काहीतरी करतोय किंवा शेती करतोय, असं बऱ्याचदा आपल्याला पाहायला भेटतं. तर यामध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर आपल्या समोर जशी अयशस्वी लोकांची उदाहरणं आहेत, तर सोबतच आपल्यासोबत यशस्वी लोकांची उदाहरणं पण आहे. आपण प्रत्येक गावामध्ये, आता किमान आपल्या इथं तरी प्रत्येक गावामध्ये 1-2 PSI तर आहेत. तर ज्यावेळेस आपल्या समोर अशी उदाहरणं येतात की हा शेती करतोय, तर आपल्यासोबत ती सुद्धा उदाहरणं आहेत की यशस्वी झालेली लोक आहेत, चांगल्या पोस्टवर, चांगल्या पदावर, प्रतिष्ठेच्या पदावर काम करणारे लोक आहेत. तर आपण ती विद्यार्थ्यांना आपण त्यांची सुद्धा उदाहरणं दिली पाहिजे की तो पास होऊ शकतो, तर तू सुद्धा होऊ शकतो. तर हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा तुमचा असा होता की त्याचं नेमकं व्हिजन काय असेल किंवा पाहिजे, किंवा त्याचा प्लॅन दुसरा काय असायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण MPSCच्या तयारीमध्ये येतोय तर त्याच वेळेस त्याचा काहीतरी प्लॅन बी निश्चितपणे असायला पाहिजे. कारण सध्याची जी परिस्थिती आहे, आपल्या ज्या जागा आहेत MPSCच्या 200-300 जागा असतात, फॉर्म भरणारे विद्यार्थी 4 लाख असतात, 5 लाख असतात. 4-5 लाखातून पास होणारे किती असणारे, शेवटी 200-300 विद्यार्थी असणारे, किंवा जर कंबाईनची एक्झाम असेल तर PSIच्या 600-700 जागा असतात,
फॉर्म भरणार 3-4 लाख असतात. त्यामुळे बाकीच्यांना पोस्ट भेटणार नाहीये हे निश्चितच आहे. 600 जरी 10 लाख जरी बसले, 20 लाख जरी बसले तरी पास होणारे 600-700 असणार आहे. त्यामुळे बाकीच्यांना निश्चितपणे जॉब भेटणार नाहीच आहे. पण हे करत असताना मग आपल्याकडे काहीतरी प्लॅन बी असायला हवा. मग काय प्लॅन बी असू शकतो? चांगले कोणतेतरी ग्रॅज्युएशन करणं हे निश्चितपणे एक चांगला प्लॅन बी असू शकतो. कारण असं आहे की समजा तुम्ही आता मी स्वतः पॉलिटिकल सायन्स BA केलेलं आहे, मी प्लेन डिग्री केलेली आहे, पण मला तेवढा कॉन्फिडन्स होता, मला तेवढा आत्मविश्वास होता स्वतःबद्दल की आपण ह्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. कारण माझं लहानपणापासूनचा तो अभ्यास होता, त्यामुळे मला तो कॉन्फिडन्स होता. पण समजा आज मला जर कोणी जर विचारलं तर मी BA पॉलिटिकल सायन्स करू का, तर मी त्याला निश्चितपणे सांगू शकत नाही की तू BA पॉलिटिकल सायन्स कर. पण मी त्याला असा सल्ला देतो की तू एखादी चांगली कोणतीतरी टेक्निकल डिग्री जर असेल तर तुला तुझ्याकडे काहीतरी समजा इनकेस समजा तुझं नाही झालं तर तुला काहीतरी प्लॅन बी असू शकतो, दुसरा ऑप्शन पण तुझ्याकडे असू शकतो. तर मला असं वाटतं की आज स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येताना एक काहीतरी प्लॅन बी निश्चितपणे असायला हवा. सकारात्मकता आणि दुसरा म्हणजे प्लॅन बी, या दोन्ही गोष्टी घेऊनच आपण निश्चितपणे आपण जर प्रयत्न करतोय तर त्यातून आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे आपण सकारात्मक असणं पण आवश्यक आहे. तो त्यासोबतच आपल्याला जे वास्तव आहे त्या वास्तवाची सुद्धा आपल्याला जाणीव असायला पाहिजे. ह्या दोघांची सांगड आपण घातली पाहिजे. पण हे मात्र तितकंच सत्य आहे की जर आपण आपले 100% दिले तर यशाच्या जवळ जाण्याची किंवा यश मिळवण्याची जी शक्यता आहे तर ती जास्त आहे. पण सोबतच आपल्याकडं प्लॅन बी सुद्धा असायला काही हरकत नाही. कारण जर BA पॉलिटिकल सायन्स वाला विद्यार्थी जर असेल तर किंवा BA वाला जर विद्यार्थी असेल, इन केस समजा त्याला जर यश नाही भेटलं तर त्याला ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या खूप कमी होऊन जातात. त्याचप्रमाणे जर दुसरं टेक्निकल डिग्री असेल, टेक्निकल ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तो जर असेल तर त्याला यश थोडं समजा अपयश जरी आलं तरी त्याच्याकडे काहीतरी चॉईस असू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं नंतर जे स्ट्रगल करायचंय तर ते त्याचं सोपं होईल, सोपं होऊ शकतं. म्हणजे त्याला पुढं समजा अपयश जरी आलं तरी त्याच्या जॉबची सिक्युरिटी राहू शकते. हा एक प्लॅन बी असायला हवा. आता तुम्ही म्हणालात की MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर लहान वयात तयारी केली पाहिजे. तर मग तुम्ही या माध्यमातून लहान मुलांना काय सल्ला द्याल? बरोबर आहे. आता उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी 4थी-5वी मध्ये, तर मी त्याला आता हेच सल्ला देईल की आता लगेच तो जी MPSC ची पुस्तक आहे ती लगेच वाचू शकत नाही. उदाहरणार्थ जो 5वी-6वीचा मुलगा आहे तो MPSC ला जे लागणार लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे किंवा देसले सरांचं जे पुस्तक आम्ही जे वाचतो तर ते आता तो लगेच वाचू शकत नाही. पण तो काय करू शकतो सध्याच्या घडीला तो ज्या कोणत्याही इयत्तेमध्ये आहे, उदाहरणार्थ समजा 5वीचा विद्यार्थी तर जो ज्या कोणत्याही इयत्तेमध्ये त्याचा अभ्यास तो चांगला करू शकतो. आणि शेवटी ज्यावेळेस आपण MPSCच्या प्रिलियम्सला जातो त्यावेळेस आता तुम्ही जर विद्यार्थी जर पाहाल तर 5वी ते 10वीची सगळी जी विज्ञानाची पुस्तकं आहे त्याचा अभ्यास ते पुन्हा करत असतात. 5वी ते 10वीच्या इतिहास भूगोलाची पुस्तकांचा अभ्यास ते पुन्हा करत असतात. पण माझ्या बाबतीत काय झालं, मी 5वी ते 10वी माझा जो बेस होता तो खूप चांगला होता किंवा त्याच्यावर माझी कमांड होती. कारण 5वी ते 10वीला असताना त्या इयत्तेत असताना मी याचा सगळ्याचा एकदम चांगल्या रीतीने अभ्यास केलेला. म्हणजे तुम्ही आपल्याला MPSC UPSC करायची आहे, MPSC करायची हे तुमचं आधी ठरलं, त्यामुळे तुमचं जास्त फोकस राहिला ते स्टेट बोर्ड बेसिक तुमचा फोकस राहिला, त्यामुळे तुम्हाला ते इझी झालं. बरोबर. त्यामुळं जे आधी आपलं जे स्टेट आपल्याला ज्यावेळेस आपण MPSC ची तयारी करतो निश्चितपणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आहेच. त्यामुळं मला असं वाटतं की समजा मी जे 5वी ते 10वीची किंवा जी मुलं आहेत तर त्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही ज्या कोणत्याही इयत्तेत असाल त्या इयत्तेचा चांगला अभ्यास केला पाहिजे. आता माझ्या बाबतीत मी 7वीला असायचो तर 7वीच्या उन्हाळ्यामध्ये मुलं आपल्याकडे काय करतात ती पुस्तकं विकून टाकतात. तर त्या 7वीच्या उन्हाळ्यामध्ये मी काय करायचो, 7वीची आणि त्याच्या आधीची पण पुस्तकं मी ठेवलेली असायची, त्या पूर्ण पुस्तकांची एकदा काय करायची रिव्हिजन करायची. 8वीला गेलो तर 5वी ते 8वीचे पुस्तक परत एकदा काय करायचे रिवाईज करायचे. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कुठं भविष्यामध्ये फायदाच होणार आहे. तर तेच सांगू इच्छितो की ज्या कोणत्या इयत्तेत असाल त्या इयत्तेचा त्या अभ्यासक्रमाचा क्रमिक पुस्तकांचा चांगला अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 5वी ते 10वी मध्ये ज्या कोणत्या आपल्याला स्पर्धा परीक्षा असतील, उदाहरणार्थ 5वीला स्कॉलरशिप परीक्षा आहे, 5वीला नवोदय परीक्षा आहे, 6वीला मंथन टॅलेंट सर्च म्हणून आहे, परत 7वीला आता मी रयतमध्ये होतो तर ती रयत टॅलेंट सर्च नावाची एक्झाम होती, 8वीला रयत ऑलिम्पियाड असते, 9वी 10वीला MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च आणि NTS नॅशनल टॅलेंट सर्च यासारखे एक्झाम असतात. आणि ह्या सगळ्या एक्झाम व्यवस्थित दिल्यामुळं जो बॅकग्राऊंड किंवा जो बेस म्हणतो आपण तो बेस माझा खूप चांगल्या रीतीने तयार होता. आणि आता ह्या बेस बऱ्याच मुलांना ज्यावेळेस ते MPSC ची तयारी सुरू करतात ह्या बेसची तयारी करायला त्यांना 1 वर्ष 1.5 वर्ष जातं. पण हा ऑलरेडी माझा हे सगळं बेस तयार असल्यामुळे मला पुढचा अभ्यास करणं तुलनेनं सोपं झालं. तर मला असं तेच विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुमची क्रमिक पुस्तकं आणि सोबतच ह्या ज्या मी स्पर्धा परीक्षांची नावं सांगितली ह्या स्पर्धा परीक्षा जर आपण दिल्या
त्याचा जर योग्य रीतीने अभ्यास केला तर आपला पुढचा जो प्रवास आहे तर तो निश्चितपणे सोपा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातच यायचंय किंवा समजा नीट आणि जेईची जरी तयारी करायची तरी त्या एक्झामला सुद्धा हा अभ्यास काही पूरकच आहे एक प्रकारे, कारण त्याही एक्झाम ऑब्जेक्टिव्हच आहे, हे एक्झाम आपले ऑब्जेक्टिव्ह असतात, त्यामुळे याचा एक निश्चितपणे तिथं फायदा होऊ शकतो. सर आता आपल्याकडं तुम्ही जनरली पाहत असाल की 17मध्ये म्हणजे वयवर्ष 17मध्ये मुलांनी जे करायला पाहिजे, बरोबर. आता तसं पाहायला गेलं तर पैसा हा महत्त्वाचा नाही, पैसा हा महत्त्वाचाच आहे, बरोबर ना. लाईफमध्ये पैसा हाच गरजेचाच आहे, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी पैसा लागतोच, बरोबर. मग मुलं आता सध्या काय करतात की 17मध्ये जे एज आपलं 17-18 त्याच्यामध्ये जे करायला पाहिजे ते मुलं त्याचा विचार 25-26ला करतात. 26-27 जे एज असेल तिथं त्यावेळेस तो विचार करतात, आणि जे 26-27ला विचार करायला पाहिजे ते मुलं 17-18ला करतात. म्हणजे आता मुलांना जे काय असेल की करिअरचा विचार असेल किंवा मग आता मुलांनी 17-18मध्ये काय केलं पाहिजे की पैसा कसा कमावता येईल, आपल्याला कुठलं स्किल डेव्हलप करता येईल स्वतःमध्ये, बरोबर, तिथं लक्ष देता येईल का, अजून आपल्याला नवीन काय शिकता येईल याच्याकडे फोकस असला पाहिजे. पण आत्ताची जनरेशन जी आहे ती आत्ता जे 26-27 जे आपण केलं पाहिजे त्या पद्धतीनं मुलं आता जे रिलेशनशिप म्हणतो आपण 11वी-12वी असेल किंवा ह्या ज्या 10वीच्या पिरियडमध्ये आहेत ते मुलं आत्ता आपल्याला दिसतंय, बरोबर. प्रत्येक शाळेमध्ये गेलं तर ते सध्या चालू आहे. आता आपल्या वेळेसचा जो काळ होता त्यामध्ये ह्या गोष्टी नव्हत्याच, बऱ्यापैकी विरळ होत्या, पण आता जास्त मुलं या गोष्टीला महत्त्व देतात. सोशल मीडिया ह्याचं काहीतरी कारण असू शकतं किंवा त्यातलं शाळेतलं वातावरण, ह्या भरपूर गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याचा आपण जनरली एक कुठली तरी एक गोष्ट असेल त्याचं रिझन ते काय आपण सांगू शकत नाही, बरोबर. आणि नंतर मग मुलं 25-26ला ज्यावेळेस त्यांचं एज होतं त्यावेळेस मुलं विचार करिअरचा करतात की आता मी बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे का, बरोबर, मी आता अजून काय शिक्षण घेतलं पाहिजे, त्यावेळेस काही MPSC करावी वाटते. हां, म्हणजे मुलांनी ज्या वयात जे करायला पाहिजे तर ते उलट करतात, बरोबर ना. म्हणजे मग ज्या वेळेस मग मुलं की लाईफ सेटल होत नाही आहे किंवा नाही का, मग कुठंतरी पाठीमागचं बॅकग्राऊंड चांगलं असतं म्हणून कुठंतरी एखाद्या मुलाचं लग्न पण होऊ शकतं, बरोबर. म्हणजे मग ती मुलं काय करतात की त्या एजमध्ये 26-27मध्ये लग्न वगैरे झालं तर त्या मुलाला की आपल्या स्वतःचा जो म्हणजे सपोज कुठेतरी फिरायला जरी गेला तरी एक मुलगा हाताशी दुसरा मुलगा एक हाताला त्याच्या पत्नीकडं किंवा त्याच्या मिसेसकडं बॅग वगैरे ही कंडिशन घेऊन प्रवास करावा लागतो किंवा नाही का. जे म्हणतो आपण पैसा किती गरजेचा आहे किंवा माझ्याकडं माझं घर किंवा माझी गाडी हे असणं गरजेचं आहे, बरोबर. हा मुलगा कधी बघ नंतर 26-27ला विचार करतो, आणि ज्यावेळेस विचार करायचा होता त्यावेळेस त्याने तो नाही गेला. त्यावेळेस त्याने ते जो साईडनी जे वातावरण सुरू होतं किंवा जे मुलं सोशल मीडियाला त्याने बघितलं त्याला ते योग्य वाटलं, त्याच्या मित्रांनी त्याला सपोर्ट केला, त्या गोष्टी त्याने ते केल्या. मग या कंडिशनमध्ये मुलांनी काय करायला पाहिजे किंवा याचं तुम्ही काय सांगू शकता? आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते बरोबर आहे की 17-18 मध्ये जे आपलं वय, माझं तर असं मत आहे की इयत्ता 9वी पासून इयत्ता 12वी हा घडण्याचा किंवा बिघडण्याचा कालावधी आहे. म्हणजे वयवर्ष 15 पासून वयवर्ष 18 पर्यंत याच्यामध्ये एक तर घडतो आपण किंवा बिघडतो. पण याच्यामध्ये जर आपला ट्रॅक चुकला तर आपली पुढचं जे भविष्य आहे ते निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वात महत्व आपलं जे द्यायला पाहिजे ते म्हणजे अभ्यासाकडं, आपलं करिअर कशा प्रकारे होईल त्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बरेच चुकीच्या वेगळ्या वळणांवर मुलं या जातात. तर याच्यासाठी मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये मोबाईल कारणीभूत आहे. खरं पाहिलं तर मोबाईल हे खरंच एक चांगलं साधन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळवता येते. जी माहिती आपल्या पुस्तकात नसते ती सुद्धा आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळवता त्याचा यूज कसा करायचा हे प्रत्येकाला कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. आता पण त्याचा जर आपण गैरवापर जर करायला लागला किंवा त्याच्यावर जर आपण काही विद्यार्थी आहेत आता जे पबजी सारखी गेम आहे, सकाळी 7ला बसले का संध्याकाळी 8-8, 9-9 वाजेपर्यंत त्यांना गेम चालू असते, 12-12, 14-14 तास गेम खेळतात. एक तर त्याच्यामुळे शारीरिक हानी होते, त्याशिवाय जो आपला मानसिक संतुलन काही जण एकदम त्याच्यातून एवढे गुंतून जातात की त्यांना त्याशिवाय दुसरं काहीच आयुष्य असं समजत नाही. एक शारीरिक मानसिक बाबी तर आपल्या बिघडतात, त्याशिवाय जो आपला वेळ जो आपण आपल्या अभ्यासाला वापरायला पाहिजे किंवा ज्या सकारात्मक गोष्टींसाठी वापरायला पाहिजे तर तो आपण दुसरीकडे कुठेतरी डायव्हर्ट करतोय. तर माझं असं मत आहे की 12वी पर्यंत मला असं वाटतं की मुलाला म्हणजे याची गरजच नाही, मोबाईलची गरजच नाही, सोशल मीडिया किंवा मीडियाची गरज नाही. त्या ज्या गोष्टी सर्च करायच्या तो लॅपटॉप कॉम्प्युटरवर सुद्धा त्या गोष्टी सर्च करू शकतो. तर सोशल मीडियाची एवढी आवश्यकता आहे का, तर याचा निश्चितपणे याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. आणि जर योग्य वयात आपण जर योग्य गोष्टी जर केल्या तर आपल्याला भविष्यामध्ये आपले जे म्हणजे मी एक वाक्य ऐकलं होतं, जर शांततेच्या काळामध्ये जर आपण जास्त घाम गाळला
तर युद्धाच्या काळामध्ये आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं. पण जर आता आपण जर घाम नाही गाळला तर त्यावेळेस आपल्याला जास्त रक्त सांडावं लागणार आहे. तर मग विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की सगळ्या गोष्टी योग्य वयामध्ये भेटत असतात. जर तुम्ही तुमचे जर योग्य कष्ट केले, जो तुमचा 9वी ते 12वी हा घडणं किंवा बिघडण्याचा ज्या काळ आहे याच्यामध्ये जर तुम्ही योग्य ट्रॅक जर धरला तर मला असं वाटतं की तुमचं भविष्य नेमकंच उज्ज्वल असू शकतं. पण त्यासाठी ह्या 9वी ते 12वीच्या टप्प्यावर आपण योग्य गोष्टींची निवड केली पाहिजे आणि सोशल मीडियापासून किती आहारी जायचं आपण, तर हे ज्याने त्याने आपलं ठरवायला पाहिजे नक्कीच. याच्यामध्ये पालकांची पण भूमिका, त्याच्यानंतर त्यांचे शिक्षक यांची पण भूमिका महत्वाची. बरोबर. म्हणजे समाजामध्ये सर्वच गोष्टी असतात, चांगल्या पण असतात, वाईट पण असतात. तर पालकांनी, शिक्षकांनी त्यांना चांगल्या गोष्टीकडे आणून घातलं पाहिजे. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो तर त्यावेळेस 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे फोन नसायचे. म्हणजे फोन जर आणला तर ते फोन शाळेमध्ये जप्त व्हायचे. फोन शाळेमध्ये दर दिवशी आमची चेकिंग व्हायची आणि चेकिंग मध्ये जर कोणाकडे फोन सापडला तर तो फोन जप्त करून घ्यायची सर. पण आज परिस्थिती अशी की 5वीच्या मुलाकडे सुद्धा शाळेत जाताना मोबाईल आहे. किंवा मध्यंतरी जे कोरोनामुळे काय झालं की ऑनलाईनचं फॅड आलं, ऑनलाईन एज्युकेशन. त्याच्यामुळं प्रत्येक मुलाकडे, अगदी 5वीच्या 6वीच्या मुलाकडे सुद्धा काय आपल्याकडे आज फोन पाहायला भेटतोय. पण हे जर फोन जर तुम्ही देत असाल तर तो नेमका आपला पाल्य काय करतोय हे पाहणं किंवा विद्यार्थी काय करतात हे पाहणं ही त्यांच्या शिक्षकांची आणि सोबतच त्यांच्या पालकांची सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी. त्यांनी चेक केलंच पाहिजे आपला नेमका पोरगं काय करतंय, नेमकं मोबाईलवर काय करतंय, तर हे चेक केलं पाहिजे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, सोशल मीडिया असेल किंवा मोबाईल असेल याच्यामध्ये. तर कुठेतरी आपण असं पण म्हणू शकतो का आपली जी जनरेशन होती, म्हणजे काही फार काळ नाही आहे, बट आपल्याला मोबाईलची माहितीच नव्हती. आपण ज्यावेळेस 5वी 6वीला शिक्षण घेत होतो त्यावेळेस आपल्याला यूट्यूब माहिती नव्हतं, इंस्टाग्राम माहिती नव्हतं, मोबाईल नव्हताच आपल्याकडे हातामध्ये. बरोबर ना. घरामध्ये कुठला तरी एखादा मोबाईल असायचा, तो पण कीबोर्डचाच असायचा, अँड्रॉइड मोबाईल नव्हताच. बरोबर. आणि आत्ता जी मुलं 3री 4थीला शिकतात पण त्यांना यूट्यूब माहिती आहे, त्यांना इंस्टाग्राम माहिती आहे, त्यांना ऑल सोशल मीडिया, किंवा ती मुलं कॉम्प्युटरसुद्धा इव्हन चालवतात आता. म्हणजे हे पण असं आहे की नेक्स्ट जे येणारं जनरेशन आहे ते खूप भयानक असणार आहे, ती मल्टी टॅलेंटेड मुलं असणार आहेत. बरोबर ना. कारण त्या मुलाला लहान वयात या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता जी 5वी 6वीची मुलं आहेत की आता आपण पाहतो की शाळेमध्ये भरपूर ठिकाणी रिलेशनशिप वगैरे, प्रेम वगैरे ह्या गोष्टींचा आता फॅड चालू आहे. लहान लहान मुलं पण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. बट कधीतरी असं पण होऊ शकतं की ही मुलं पुढं आल्यानंतर की हा जो अनुभव आहे की बाबा याच्यातून भेटलेले इमोशन्स किंवा त्याच्यातला भेटलेला अनुभव, त्या डिप्रेशनमधनं कसं बाहेर पडायचं हे त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं. बरोबर ना. तर ही गोष्ट नंतर तो मुलगा आता काही आपलं पण बरीचशी उदाहरणं आपण पाहतोय, मूवीमध्ये पण असतं की एखादा जो हिरो आहे तो त्याच्या जो रिलेशनमधनं बाहेर पडलाय, आता ते ब्रेकअप झालं, मग त्याने खूप स्टडी केला, मग त्याला एखादी पोस्ट भेटली. बरोबर ना. ह्या गोष्टी होतात. म्हणजे त्याने काय केलं, त्याला त्या गोष्टीचा अनुभव आला किंवा तो त्याच्यातनं बाहेर पडला, वेळीच त्याने सावरून घेतलं स्वतःला आणि नंतर तो मूव्ह ऑन झाला. बरोबर. हे त्याला कधी, त्याच्यानंतर त्याला वेळ गेला कारण त्याला ते लेटच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट लेट आली. पण ह्या मुलांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट लवकर आली आहे. बरोबर. 7वी 8वीमध्येच आली आहे. मग त्या मुलांना कळेल की बाबा इमोशन्स किती दिल्या पाहिजे समोरच्या व्यक्तीला, किंवा जे रिलेशनशिप आहे ते टिकणार आहे की नाही, किंवा मग त्यामधले जे अनुभव असतात किंवा जे ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर कसं मूव्ह ऑन करायचं त्याच्याकडे वेळ भरपूर असू शकतो. बट त्याचा त्याने तो व्यवस्थित फायदा करून घेतला पाहिजे. असं हा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये. काय आपलं विचारशाळा हा नेमका प्रोजेक्ट, मला तुम्ही थोडी जी बेसिक आयडिया दिली की जी आपले जी क्रमिक पुस्तकं आहेत त्या क्रमिक पुस्तकांवर तुम्ही त्याच्या 4 एक्झाम घेताय, तर हे आहे. पण ह्या सोबतच अजून तुम्ही त्यांना शिक्षण देताय का अजून काही? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की त्यांचा जो आपल्याकडं रुरल एरियामध्ये स्टेट बोर्ड हा बऱ्यापैकी पॅटर्न आहे. तिकडं जसं सिटीच्या ठिकाणी CBSE वगैरे आहे तसं तिकडं नाही आहे, स्टेट बोर्डच आहे. तर आपण काय करतो की त्या मुलाला त्याच्या बेसिकचं स्टेट बोर्ड ते तेवढं त्याला हँडल होऊ शकतं, म्हणजे नाही का. आणि आपली एज्युकेशन सिस्टीम पण तेवढी भारी आहे की स्टेट बोर्ड नंतर थोडं टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम वाढतो, त्याच्यानंतर मुलगा तेवढा ग्रो होतो किंवा त्याला त्याची माहिती होते. मग आपण काय करतो की स्टेट बोर्ड ज्या मुलाने जर सेल्फ स्टडी केला किंवा त्याच्या ओरिएंटेड आपण त्याच्या एक्झाम्स घेत असतो आणि त्याच्यामध्ये 2-3 वर्षाचा काळ गेल्यानंतर मुलाच्या लक्षात येतं की ही गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि याच्यासोबत आपण अजून एक गोष्ट अशी देतो मुलाला की 5वी ते 10वी 6 वर्षाचा जो आपला पूर्ण टाईम पिरियड असणार आहे, जो प्रोजेक्ट आपला 5वी ते 10वी पर्यंत चालतो, तर त्या 6 वर्षाच्या पिरियडमध्ये
त्या मुलाला ह्या गोष्टींची माहिती होते की बाबा आपण आता काही काही मुलांनी कुठेतरी नाव ऐकलेलं असतं, सोशल मीडियाला असेल किंवा गावामध्ये कुठलं तरी उदाहरण असेल, PSI झाला, IPS झाला, हे तरी नाव ऐकलेलं असतं आणि त्याची करायची इच्छाशक्ती असते, त्याला करू वाटते ते. बट जसं तुम्हाला असं गायडन्स भेटलं तसं त्या प्रत्येक मुलाला भेटत नाही, बरोबर ना. मग त्या मुलाला त्याची इच्छा करायची आहे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे, कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, त्या पोस्टबद्दलची अधिकाधिक माहिती जर भेटली तर मग आता सपोज एखाद्या मुलाला IAS त्याची पॉवर किंवा त्याचं काम जर माहिती पडलं, बरोबर, तर त्या मुलाला त्याच्याबद्दलची स्वतः मनामध्ये त्याला ती इच्छाशक्ती निर्माण होईल की मी ह्या पोस्टसाठी अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा मला हे व्हायचं आहे, बरोबर ना. ॲक्च्युअली ही सिस्टीम मुलांना माहिती असेल तर मुलं त्यासाठी प्रिपेअर करू शकतात, बरोबर ना, प्रयत्न करू शकतात. तोपर्यंत नाही करू शकत. मग आम्ही काय केलं की जो मुलगा 5वी ते 10वी पर्यंत जो शिक्षण घेतोय ना, या टाईम पिरियडमध्ये त्या मुलाला एज्युकेशन सिस्टीम सोबतच जी आपली सिस्टीम चालते, तहसीलदार, IPS, IAS, कलेक्टर, हे जे काम करतात बरं, ते कसं काम करतात, त्यांच्या अंडर किती अधिकारी कामं करतात, त्यांचे अधिकार काय असतात, बरोबर ना. मग ही सिस्टीम त्या मुलाला आपण ह्या टाईम पिरियडमध्ये पूर्णपणे त्याला त्याच्यापर्यंत पोहोचत असतो, त्या येत ते वाईज. असं ह्या वयामध्ये कसं मुलं जास्त म्हणजे जागरूक म्हणण्यापेक्षा जिज्ञासू असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा घडण्याचा कालावधी आहे. यामध्ये जर त्या ज्यांनी काही गोष्टी शिकल्या तर त्याचा त्यांना भविष्यामध्ये उपयोग होणार आहे. हो, बरोबर, नक्कीच. मग त्यांचा तो जिज्ञासूपणा आहे ना, तो आपण ह्या कामासाठी युटिलाइज करतोय. त्यांची ह्या बाकीच्या असलेल्या गोष्टीमध्ये आवड निर्माण करणे आणि त्यांना त्या मार्गावर घेऊन जाणे, हा आमचा उद्देश आहे. नाही, चांगला उपक्रम आहे खरंच. 5वी ते 10वी ह्यामध्ये ना जर मुलांना या सगळ्या गोष्टींची जर माहिती मिळाली ना तर त्याचा नक्की उपयोग होतो. कारण काय होतं, जर त्याला माहितीच नाही किंवा बऱ्याचदा मुलं काय करतात, एका इयत्तेचा अभ्यास झाला की ती पुस्तकं विकून टाका, त्याचं परत काय आपल्याला काही कामाची नाही ना, असं नाही. ही सगळ्या गोष्टी तुम्हाला परत लागणारच आहे. परत जर तुम्ही ज्यावेळेस MPSC UPSCचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस या सगळ्या गोष्टी जशाच तशा तुम्हाला कामाच्या आहेत. तिथं 5वी ते 10वीचं इतिहास कामाचा आहे, भूगोल कामाचा आहे, सायन्स कामाचा आहे. तिथं तुम्ही जे मॅथ्स रिजनिंग शिकता ते मॅथ्स रिजनिंग आहे आपल्याला. हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला जसे तसे कामाचे आहेत. काही गोष्टीमध्ये ऐकत असतो म्हणजे उत्तर प्रदेशचे मुलं ह्या UPSC मध्ये अग्रेसर आहेत, बिहारची मुलं आहेत, ते अगोदरच म्हणजे प्रिपरेशन करतात. त्यांचे प्रिपरेशन 7वी पासून चालू होत आहे. मग आपण पण आपल्या मुलांना थोडंसं जागरूक करणे ह्या विचाराने आम्ही पुढे आलोय आणि तो एक मार्ग घेऊन चालू आहे. नाही, चांगला उपक्रम चालू आहे. जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे जोडता येतील तेवढे आपण जोडले पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये नक्कीच माहितीचा अभाव आहे. ही जी माहिती आहे ना तर ती आत्ता कुठं आपल्याकडे लोकांना माहीत व्हायला लागलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडंसं लोकांपर्यंत पोहोचायला लागलंय किंवा त्यामुळं. आणि ग्रामीण भागातले जे शेतकरी पालक आहे त्यांना तेवढी त्याच्याबद्दल माहिती नाही. हा, आणि जनरली काय होतं की आपल्या खेड्यामध्ये ना की आता आपल्याकडं पाहत असतो की आपण पॉलिटिशियन्स जे असतील किंवा गावातले पुढारी असतील, एखादा गरीब शेतकरी असेल आणि त्याच्याबद्दल एखादी कंप्लेंट झाली पोलीस स्टेशनमध्ये, तर ती कंप्लेंट त्याच्याबद्दल जर झाली तर नंतर काय होतं की ज्या व्यक्तीची पोलिसांसोबत कनेक्टिव्हिटी चांगली आहे, संबंध चांगले आहेत, मग तो व्यक्ती त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेऊन तो गरीब शेतकरी असेल त्याच्यावर प्रेशराईज करतो, बरोबर. जनरली ह्या गोष्टी होत असतात, बरोबर ना. आणि याच्यामध्ये पोलिसांची पण चूक आहे किंवा त्यांना आपण दोष असं नाही आहे, बट ह्या गोष्टी होतात. तर या गोष्टी कधी होतात की ज्यावेळेस त्या शेतकऱ्याला किंवा त्या सामान्य माणसाला की त्यांच्या अधिकाराची जाणीव नसते, त्यांचे नक्की अधिकार काय आहेत. बाबा मला जर अटक होती तर त्याआधी मला वॉरंट येतो किंवा ह्या गोष्टी ती नोटीस येते, ह्या गोष्टी त्याला माहीतच नसतात. तो पोलीस म्हटलं की पूर्णपणे घाबरून जातो की पोलीस आपल्यासाठी येते, तो विसरून जातो, बरोबर. मग घाबरून जातो, त्याला हे माहिती नसतं की बाबा वॉरंट येतो, मग आपल्याला नोटीस येते, मग आपल्याला अटक केलं जातं, मग आपली चौकशी केली जाते. ह्या ज्या प्रोसिजर आहेत त्याला त्या माहिती नसतात, बरोबर ना. मग ते घाबरून जातो, त्याच्यावर तो अन्याय पण होऊ शकतो. काही दृढ जी लोक आहेत समाजामध्ये, जी कीड लागलेली लोक आहेत, ती अशा छोट्या मोठ्या लोकांना त्रास देतात पोलिसांमार्फत, बरोबर ना. ह्या गोष्टी होत असतात. आता कसं आहे की प्रेशराईज करतात पोलिसांना, पण काही ते स्वतःहून काही त्या गोष्टी करत नाहीत. परंतु मग असा अन्याय कधी होतो की ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आहे, त्यावेळेस ही गोष्ट होते. मग याचा आम्ही विचार असा केला की 5वी ते 10वी ही जी मुलं आहेत, ह्या मुलांना जर या सिस्टीमची माहिती झाली, ही सगळी गोष्ट त्यांच्या लक्षात आली, तर त्यांना रेग्युलर जीवनासाठी पण हे महत्त्वाचं आहे ना.
स्वतःवर होणारा अन्याय तर तरी वाचू शकतील. आपल्या कुटुंबावरती असेल किंवा आपल्या समाजामध्ये जो अन्याय होतो त्याला तर ते फेस करू शकतात. आत्ता आपण पाहतो MPSC UPSC वाली जी मुलं आहेत जे अभ्यास प्रिपेअर करतात तर ती मुलं आपले गाव सुद्धा व्यवस्थित हँडल करू शकतात. बरोबर ना. म्हणजे त्या मुलांकडे तेवढं ज्ञान आलेलं आहे की लॉ आहे, लॉचा थोडासा अभ्यासामध्ये आला आहे किंवा यांचे अधिकार, यांचं नक्की काम काय आहे. पोलीस आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही आहे. किंवा जे नाही का जे मनामध्ये भीती आहे प्रत्येक माणसाच्या ती निघून जाते. पण आता कधी आहे की ॲक्सिडेंट आपण जसं म्हणतो ना की जोपर्यंत कुंभार मडकं घडवतो ते चाकावरती तो मडकं जोपर्यंत फिरतंय त्याला तो कुठला पण आकार देऊ शकतो. बरोबर ना. कारण त्याला तो फिरतंय अजून त्याला कुठला पण आकार देऊ शकतो. ज्यावेळेस ते मडकं आपण साईडला देऊ ते ज्यावेळेस सुकेल पूर्ण त्याला आपण कुठलाही आकार देऊ शकत नाही. बरोबर ना. म्हणजे सांगायचं एवढंच की जी 5वी ते 10वी जी मुलं आहेत ना ही मुलं जे लवकर कॅप्चर करू शकतात आणि आपण जसं त्यांच्यापर्यंत पोहोचवू ना तसं ते घडू शकतात. बरोबर आहे. याच्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्याचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि त्याला एकूणच जी राजकीय व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल यांच्याबद्दल माहिती होते. स्वतःचे अधिकार, स्वतःची कर्तव्य या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. त्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या साठी ती कामाचीच आहेत, पण त्याशिवाय एक व्यक्ती म्हणून एक चांगला नागरिक होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा अभ्यास कामालाच उपयोगी येणार आहे. ज्याला कुठेही तो कोणत्याही क्षेत्रात जरी गेला तरी त्याला जर ह्या गोष्टींची, कायद्यांची जर माहिती असेल तर तो स्वतःच्या अधिकारांबद्दल तेवढा जागरूक राहू शकतो आणि स्वतःच्या अधिकारांसोबतच स्वतःच्या कर्तव्यांबद्दल सुद्धा तो जागरूक राहणार त्याच्याबद्दल. त्यामुळे एक चांगला व्यक्ती होण्यासाठी मला असं वाटतं की या गोष्टी आवश्यकच आहे. नाही आता आपल्याकडे आहे ना शिक्षण म्हणजे अशी एक गोष्ट झाली की तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, कुठेतरी एखादी फील्ड निवड आणि तू पैसे कमव. शिक्षण ही एक व्याख्या झाली गावाकडे भरपूर लोकांची, पण असं नाहीये. आता कसं आहे की शिक्षण घेताय ना तर तुम्हाला तुमच्यावरती झालेला अन्याय त्याला तुम्ही फेस करता आलं पाहिजे. बरोबर ना. शिक्षण घ्यायचं कुठल्या एका फील्डचं किंवा पैशासाठी हे नाहीये. आता शिक्षण घेतलं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती मिळणं आहे किंवा आपण जो आपल्यावर अन्याय होतो किंवा आपण काय बदल घडू शकतो हे खरं शिक्षण आहे. बरोबर ना. नुसते पैसा हा कंटेंट मुलांकडं आता खेड्याकडे जर गेलात ना रुरल एरियामध्ये कंटिन्युअसली बऱ्यापैकी पालकांचं असं म्हणणं आहे की तुला शिकता आलं तर शिक, आपली शेती आहे. बरोबर. किंवा आपला काहीतरी बिझनेस आहे. म्हणजे त्यांनी एवढंच मुलांच्या मनावर बिंबवलं आहे की तुम्हाला फक्त पैसाच कमवायचा लाईफमध्ये, हेच कंटेंट मुलांपुढे ठेवतात. बरोबर ना. तिथे कुठेतरी पालकांची सुद्धा याच्यामध्ये चुकी आहे की त्यांनी सुद्धा मुलगा मुलगी असो त्यांच्या शिक्षणाला, दोघांच्याही शिक्षणाला प्राधान्य दिलंच पाहिजे. बरोबर. शेवटी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी शेती जरी करायचे तर त्या ठिकाणी जर तुम्ही शिक्षित असाल तर अधिक चांगल्या रीतीने शेती करू शकता. त्यामुळे जिथं कुठं जायचंय तुम्हाला, अगदी स्वतःचा बिझनेस सांभाळायचा आहे, शेती करायची, कुठं अजून नोकरी करायची, तर प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचं महत्व आहे. त्यामुळे शिक्षणाचं महत्व काही कमी होत नाही. त्यामुळे शिक्षण लागणारच आहे. त्यामुळे हा जो कुठेतरी माइंडसेट आहे याच्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे. आता आम्ही विचारशाळेमध्ये स्किल डेव्हलपमेंट ही एक खूप मोठी ॲक्टिव्हिटी आहे आमची. स्किल आता कसं माहिती आहे का, आपण जनरली गावाकडे गेलो ना असं म्हणजे सिटीमध्ये माझा एक मित्र होता की त्याचा मुलगा 5वी 6वीलाच होता. त्याला क्रिकेटची खूप आवड होती. मग त्याच्याकडं फायनान्शियल कंडिशन ठीक असल्यामुळे त्याने त्याला त्याचे क्लासेस वगैरे झाल्यानंतर त्यांनी त्याला क्रिकेटचे क्लासेस वगैरे लावले. बरोबर ना. त्या मुलाला त्याची आवड आहे म्हणून त्याने ते लावले. बट हीच आता त्या मुलामध्येच आवड आहे किंवा तो मुलगा चांगला क्रिकेट खेळतो का, दुसरे खेळत नाहीत का. आता खेड्याकडे आपण जर पाहिलं तर स्किल डेव्हलपमेंटवरती लोकांचा विश्वास नाही आहे. म्हणजे त्यांना असं वाटत नाही आहे. आता आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाने डान्स जरी केला ना तरी आपण त्याला ओरडतो किंवा तू हे करू नको, नाही का. एखाद्या मुलाने काहीतरी ॲक्टिंग करायला गेला, काहीतरी क्रिकेट जर खेळत असेल ना, चांगलं क्रिकेट खेळतोय, माहिती जरी असेल ना तरी त्याला त्या अभ्यासाला बसवलं नाही, तू इंजिनियरच हो, तू पैसेच कमव. हे कंटिन्युअसली हे जे कंटेंट आहे ना पैसे कमवणे हे मुलांमध्ये बिंबवलं जातं. बरोबर ना. स्किल डेव्हलपमेंटवरती ते लोक काम करत नाहीत. आता आम्ही हा उपक्रम असा चालू केलेला आहे की शाळेमध्ये विचारशाळेमध्ये जो विद्यार्थी ॲडमिशन घेतलंय एखाद्या विद्यार्थ्याने तर त्या विद्यार्थ्याला एखाद्याला क्रिकेटची आवड आहे, एखाद्याला डान्सची आवड आहे, ॲक्टिंगची आवड आहे किंवा सिंगर, तो जर चांगलं गाणं म्हणू शकतो, सिंगर होऊ शकतो. बरोबर ना. मग त्या मुलाला एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं हे विचारशाळेचं काम आहे. त्या कॉम्पिटिशन्स वगैरे मग नंतर एखाद्या मुलाची आणि त्या पालकाची जी इच्छा असेल की माझ्या मुलाचा आवाज चांगला आहे, तो चांगलं गाणं म्हणतोय, त्याला सिंगर व्हायचं आहे. बरोबर ना. ते सिंगर होण्यासाठी जे लागणारं गायडन्स आहे किंवा जे रिहर्सल कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट करिअर सेट होईपर्यंत विचारशाळा करत असते. नाही, चांगला उपक्रम आहे. सध्या
सध्याच्या जे शतक आहे ते 21व्या शतकामध्ये सगळ्यात जास्त महत्व काय असेल तर स्किलला. तुमच्याकडे स्किल असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे स्किल असेल तर निश्चितपणे आपल्याला कुठे जॉब सिक्युरिटी आपल्याला निश्चितपणे भेटू शकते. त्यामुळं स्किल असणं हे अत्यावश्यक आहे. आणि बऱ्याचदा पालकांकडून असं होतं की एखादी गोष्ट शेजारच्यानी केली म्हणून आपल्याही पाल्यांनी तशीच केली पाहिजे, मग आपण ते कंपॅरिझन करतो. पण त्याच्यामुळे काय होतं, एखादी नावडती गोष्ट सुद्धा त्या मुलाला करावी लागते. आणि जर ती गोष्ट त्याला आवडत नसेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग मध्ये आवड पण तू डॉक्टरच झाला पाहिजे असं जर त्याच्यावर बिंबवलं तर तो शेवटी नाही चांगला डॉक्टर होऊ शकत किंवा तो तिथला अभ्यासक्रम नाही पूर्ण करू शकत. त्यामुळं जी पाल्याला जी आवड आहे तर त्या आवडीनुसार पालकांनी आपलं त्याला जेवढं स्वातंत्र्य, निवडीचं स्वातंत्र्याला निश्चितपणे द्यायला पाहिजे. ज्यावेळेस त्याला निवडीचं स्वातंत्र्य मिळेल, स्वतःच्या आवडीचं काम मिळेल, तर कोणत्याही व्यक्तीला ज्याला आवडीचं स्वतःचं काम मिळेल तो निश्चितपणे ते काम चांगलं करू शकतो. त्यामुळं ते सध्या आवश्यक आहे. आता मला असं एक वाटतं की म्हणजे प्रत्येक पालकांना आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एवढंच सांगणं असेल की आपण मी काय करू शकतो, मला काय जमेल आणि माझी आवड, बरोबर, हे प्रत्येकाने जपलं ना त्याची लाईफ सेट आहे. बरोबर ना. आपण जर आपली आवड जपली आधी, मला कुठपर्यंत काय येतंय, मी हे करू शकतो का नाही, हा कॉन्फिडन्स आणि जी आवड जपली विद्यार्थ्याने, तर त्या माणसाकडे ऑटोमॅटिकली पैसा पण येतो. बरोबर. फायनान्शियल कंडिशनमध्ये त्याची व्यवस्थित होते. बट आधी आपली आवड जपणं गरजेचं आहे. बरोबर. आवड जर जपली तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला निश्चितच आपल्या उत्पन्नाचे सुद्धा स्रोत त्याच्यातून मिळू शकतात. सर आपण MPSC मधून आता DYSP पोस्ट आपल्याला मिळालीत, तर आता तुम्हाला म्हणजे तुम्ही जे स्वप्न पाहिले त्याची पूर्तता झाली असं वाटतंय का? हो सर, मी ज्यावेळेस पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय किंवा त्याच्या आधीपासून 2012 साली माझी चुलत्यांची PSI म्हणून निवड झाली होती. तेव्हापासून माझं जे स्वप्न होतं तर ते एकच स्वप्न होतं की स्पर्धा परीक्षा करायचं हे तर ठरलेलंच होतं, पण त्याच्यातून पण आपल्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि त्यातल्या DYSP म्हणून जायची माझी इच्छा होती. तर मी तेव्हापासूनच माझं स्वप्न होतं की आपल्याला DYSP बनायचंय आणि मी त्यासाठीच प्रयत्न करत होतो. पहिल्यांदा मी STI ASO झालो, त्यानंतर 2020च्या परीक्षेतून ABDO झालो, त्यानंतर मागच्या वर्षी DDR झालो. तर DDR सुद्धा क्लास 1 पद आहे, परंतु तरी सुद्धा माझी जी इच्छा होती की मला DYSP बनायचंय आणि त्या बनण्यासाठी मी परत एकदा परीक्षा दिली. ऑलरेडी मी क्लास 1 होतो, पण तरी सुद्धा मी अभ्यास केला आणि मी जे माझं स्वप्न होतं त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले. त्यामुळं मला असं वाटतं की जो माझा एक टप्पा होता, एक टप्पा इथं मला वाटतं पूर्ण झालं की जे स्वप्न होतं DYSP बनण्याचं ते स्वप्न झालंय. अर्थात आता याच्यातून ज्यावेळेस मी चांगलं काम करेल, DYSP म्हणून ज्यावेळेस मी चांगलं काम करेल, तर ते खऱ्या अर्थाने मग जे मला पद भेटलंय त्याला न्याय देण्यासारखं आहे. आता हे फक्त एक टप्पा झालाय, परंतु ह्या पदावर मी ज्यावेळेस चांगलं काम करेल, लोकांच्या हितासाठी काही निर्णय घेईल किंवा सामान्य जनतेला न्याय देण्याचं ज्यावेळेस काम करेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्या पदाला न्याय देण्यासारखं आहे. पण मी जो एक टप्पा मी ठरवला होता आयुष्यात की जे आपल्याला ध्येय आपण ठरवलेलं, तर तिथपर्यंत मी पोहोचू शकलोय. त्याच्यामुळं त्याचा एक आनंद आणि समाधान आहे. आता जनरली आमचा एक विचारशाळेचा असा मोठं आहे की असं एक व्हिजन आहे की आम्ही जास्त करून ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं आहे की जो आपण म्हणतो ना करप्शन, ह्या गोष्टीवरती सोल्युशन म्हणून काहीतरी हा एक छोटासा बेसिकली प्रयत्नच आहे. आम्ही असं ठरवलं की विचारशाळेमधून अशा अधिकारी घडवायचे की जे फक्त आणि फक्त मिळेल त्या पेमेंटमध्ये किंवा मिळेल तो पैसा सोर्स आहे त्याच्यामध्ये उत्तम काम कसं करतील. बरोबर ना. आता जनरली एक गोष्ट थोडीशी वेगळी असेल, म्हणजे प्रत्येकाने तसं कसं ॲक्सेप्ट करेल त्याच्यावरती डिपेंड आहे. पण मला असं वाटतं की आपण जे म्हणतो ना करप्शन करतात ते पॉलिटिशियन्स असतात, नाही का, पॉलिटिशियन लोक खूप करप्शन करतात, हे सगळ्या गोष्टी होतात. पण असं वाटत नाही का याच्यामध्ये आता जनरली एखादा गरीब घरातला PSI किंवा IPS कलेक्टर आहे, बरोबर, एक लहान वयात तो कलेक्टर झाला आणि ज्यावेळेस कलेक्टर झाला त्यावेळेस भरपूर त्याचा प्रचार प्रसार झाला, लोकांपर्यंत त्याचा जो परीक्षेचा काळ होता किंवा त्याची धडपड जी होती, प्रयत्न सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले. परंतु तो अधिकारी परत असा कुठं चमकत का नाही की त्याने उत्तम कामगिरी केली आहे की नाही, बरोबर, की बाबा त्याने चांगली कामं केली. आता कलेक्टर जर म्हटलं तर तो जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असतो, बरोबर. आता खासदाराचं नाव हे वाडी वस्तीवर लोकांना माहिती आहे, लहान मुलगा पण खासदाराचं नाव सांगू शकेल, पण आपल्या जिल्ह्याला कुठला कलेक्टर आहे हे लहान मुलं का सांगू शकत नाही, म्हणजे तिथपर्यंत कलेक्टर पोहोचला नसेल, हेच एक रिझन असू शकतं ना, बरोबर. मग कलेक्टरचं असं काम नसेल का बाबा मी एकदम वाडी वस्तीवरती जाऊन सुधारणा करू शकतो किंवा असं काहीतरी त्याच्याकडनं काम का दिसून येत नाही प्रत्येक वेळी समाजातल्या लोकांना, किंवा असं फ्रंटला काय येत नाही की तो त्याच्याकडनं एवढी चांगले कामं झालंय किंवा
त्यांनी वेगवेगळी चांगली कामं केलात, त्यांनी चांगल्या मुलांना एज्युकेशन सिस्टीममध्ये काहीतरी चेंजेस घडून आणले, आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी ह्या गोष्टी केल्या, असं त्या व्ह्यूने का तो समोर येत नाही लोकांच्या? म्हणजे याचं मेन रिझन काय असू शकतं? मला याच्यामध्ये वाटतं की दोन महत्वाची कारण आहेत. यातलं पहिलं महत्वाचं कारण आहे की आपण एका लोकशाही देशामध्ये राहतो. त्यामुळं आपल्या देशामध्ये कायमच लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहे तर त्यांना महत्व दिलं जातं. म्हणजे आता कोणताही कार्यक्रम बघा तर त्या कार्यक्रमामध्ये फ्रंटला कोण असतं? जे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. उदाहरणार्थ विधानसभा सदस्य असेल किंवा लोकसभेचा सदस्य असेल, यांना कायम आपण काय केलं जातो? कारण ते त्यांच्या मागं लोकांचं पाठबळ असतं. समजा एखादा खासदार आहे तर त्या खासदाराला 20 लाख लोकसंख्येने निवडून दिलेलं असतं. एखादा आमदार आहे तर त्याला 4-5 लाख लोकसंख्येने निवडून दिले असतं. त्यामुळं तो लोकांनी निवडलेला प्रतिनिधी असतो आणि त्यामुळं त्याला कोणत्याही कार्यक्रमामध्ये, सरकारी कार्यक्रमामध्ये मानाचं स्थान असतं, महत्वाची खुर्ची असते दिलेली. त्यामुळे एक तर हेच आहे की कारण की लोकांशी त्याचा कनेक्ट जास्त असतो आणि लोक त्याला जास्त आपली कोणतीही समस्या आज पाहिली तर आपण काय करतो? पहिल्यांदा जर गावात जर ती समस्या सुटली नाही तर मग आपण कुठे जातो? लोकप्रतिनिधीकडे जातो. त्यामुळे ते एक महत्वाचं कारण आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काही वेळेस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये कमी पडतात निश्चितपणे. हे दुसरं कारण आहे की ज्या प्रमाणामध्ये आता समजा एखाद्या जिल्ह्याचा जर कलेक्टर असेल तर त्याने किंवा जर SP असेल तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणं आवश्यक आहे. मग त्यावेळेस कुठेतरी प्रशासन सुद्धा लोकांमध्ये मिसळण्याला, लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडतं. ही दुसरी बाजू सुद्धा त्याच्यामध्ये आहेच. तर त्यामध्ये अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय वेळेमध्ये शासकीय वेळ सोडून कार्यालयीन जी वेळ आहे ती कार्यालयीन वेळ सोडून लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. आणि काही उदाहरणं अशी सुद्धा आहेत की लोकांमध्ये मिसळणारे अधिकारी आहेत. लोकांशी प्रत्यक्ष थेट संपर्क साधणं किंवा गावामध्ये चावडीवर जाऊन त्यांची समस्या समजून घेणं, हे असे सुद्धा अधिकारी आहेत. परंतु त्यांची संख्या निश्चितपणे कमी आहे. पण असे लोकांमध्ये थेट संपर्क साधता येईल असं विजन अधिकाऱ्यांनी सुद्धा डेव्हलप करणं आवश्यक आहे. म्हणजे लोकांना हे पण कळलं पाहिजे की जी आमची म्हणजे आमच्या प्रवर्गातून शेतकरी असेल किंवा इतर कुठल्या याच्यातून जी मुलं वरती जातात त्या पोस्टपर्यंत, तर त्या मुलांमार्फत काहीतरी चांगलं घडणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. सगळ्या प्रत्येक व्यक्तीला हे अपेक्षित आहे की ह्या शिकलेले जे तरुण आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा प्रेझेंट ठेवू शकतात, बरोबर ना? मग असं का नाही होत का बाबा ते पण समोर? आता कसं आहे की तुम्ही असं म्हणालात की कार्यालयीन वेळेमध्ये किंवा मोकळ्या वेळेमध्ये, तर तो जो व्यक्ती जर बसलाय किंवा कामासाठी, ते काम लोकांची सेवा करणं किंवा त्यांना सगळ्या सोयीसुविधा पुरवणं हे त्या कामासाठी जो बसलेला असू शकतो, बरोबर? त्याच्या वेळेमध्ये पण तो ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, बरोबर? बट आता ह्या गोष्टी त्यांच्याकडनं होताना दिसत नाहीत, नाही का? तर मग असं नाही का बाबा कुठेतरी त्या सिस्टीममध्ये तो गुरफटलेला आहे, त्या सिस्टीममधून त्याला काहीतरी वेगळं त्याच्या मनातलं जे करू वाटते तो करू शकत नाही, असं पण एक रिझन असू शकतं का? बऱ्याच वेळ काय होतं त्याचे कार्यालयीन कामकाजमध्ये, आपण ज्यावेळेस त्याचा कार्यालयीन वेळ आहे त्या कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा अनेक लोक त्याला भेटायला येत असतात. उदाहरणार्थ समजा तहसीलदारचं उदाहरण पाहिलं तर तहसीलदार कचेरीमध्ये आपल्याला बऱ्याचदा 100-500 लोक तहसीलदाराकडे काम घेऊन येत असतात. त्यामुळे एक ठराविक वेळ त्याला तिथं बसणं सुद्धा आवश्यक आहे. आणि तो वेळ सोडून मग त्यांनी बाकीचे त्याचे जे काही दौरे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट असतील, तर ह्या व्हिजिट निश्चितपणे त्यांनी करायला पाहिजे, जेणेकरून जे प्रशासन आणि जनता यांच्यामधला जो गॅप आहे तर तो जो गॅप भरून काढायला याच्यामुळे मदत होऊ शकते आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत ते त्या प्रशासनापर्यंत थेटपणे पोहोचू शकतात. त्यामुळं ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे की अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये मिसळून काम केलं पाहिजे. त्यांच्या चांगल्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा त्याचं चांगल्या प्रकारचं आकलन होऊ शकतं अधिकाऱ्यांना आणि त्याच्यावर उपाय निघू शकतात. पण यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये मिसळणं हे आवश्यकच आहे. हो, बरोबर आहे. म्हणजे आता कसं माहिती आहे का की ज्या वेळेस अधिकारी आपलं काम करत असतो, बरोबर, त्यावेळेस त्या अधिकाऱ्याचं पण हे काम आहे की लोकांमध्ये जाऊन आपण हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, बरोबर? ओके, तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि म्हणजे असं भरपूर दिवस असा खूप ऐकलेलं की कमी वयामध्ये एवढं यश मिळवलं, IAS झाला, कलेक्टर झाला. फर्स्ट टाइम बघतोय माझ्या समोरचा, आता आमच्याच गावाचा असल्यामुळं कधी कंटिन्यू असल्यामुळे याचे हे नाही आहे, बट फर्स्ट टाइम बघतोय की कमी वयामध्ये ज्यांनी टॅलेंट मिळवलं किंवा त्यांनी ती पोस्ट मिळवली, खरंच त्या मुलांना भेटून किंवा त्या अधिकाऱ्यांना भेटून खूप बरं वाटलं. धन्यवाद सर, आपण जो काही माझं कौतुक केलं त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार. आणि आपण जो काही विचार शाळा नावाचा जो उपक्रम राबवत आहेत त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद हा उपक्रम आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर माझ्याकडून जर आपल्याला काही मदत होणार असेल तर निश्चितपणे ते मदत करायला कायमच आपल्याला सोबत आहे तुमच्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आभार. धन्यवाद.